नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे खूप जबरदस्त आणि भयानक असा टर्निंग पॉईंट मालिकेमध्ये आलेला आहे. तर इकडे मात्र आता खूप छान असा ट्विस्ट आलेला आहे. आतापर्यंत कौशिकी आपल्याला आता खूप मोठी गुलाबची बॉस वाटत होती, पण नाही, मालिकेने वेगळाच टर्निंग पॉईंट घेतलेला आहे. आणि पद्मिनी दयानंद खांडेकर आता स्वतःच्या नवऱ्याने सत्याची बाजू घेत आता गुलाबची बॉस आहे असे शब्द आणि संशय आल्यामुळे आता तारिणी समोर सर्व उघडीच आलेलं आहे. आणि मात्र आता स्वतः पद्मिनीने कबूल केलेलं आहे की तिने युवराजला सोडवण्यासाठी 4 करोड रुपयाची लाच जेजेला दिलेली आहे. आणि आता इकडे मात्र पद्मिनीच्या या शब्दांनीच आता दया काका इकडे मात्र तारिणीच्या मदतीने आता दया काका इकडे सस्पेंड करणार आहेत जेजेले. कारण आता ही जेजे ही 4 कोटीची लाच खाल्लेली आहे या मध्ये. तर इकडे मात्र आता जेजेचं खरं रूप तारिणी आणि केदार समोर आलेलंच आहे. पण इकडे आता गुलाबची बॉस तारिणी समोर उभी असते, ते म्हणजे दयानंद खांडेकरामुळे. चला तर आता मालिकेमध्ये अचानकपणे आता कौशिकी आतापर्यंत आपल्याला गुलाबची बॉस वाटत होती, पण अचानकपणे हा कोणता टर्निंग पॉईंट आहे ज्यामुळे आता पद्मिनी दयानंद खांडेकर हीच गुलाबची बॉस आहे. आणि 100% आता दयानंद खांडेकरानेच हे तारिणीला सांगितलं असतं. तर चला, काय या टर्निंग पॉईंटमध्ये महत्त्वाचा मुद्दा आता मालिकेत आहे हे आपण जाणून घेऊया. इकडे मात्र आता पद्मिनीपासून आता पद्मिनीसोबत बोलत आता दयानंद बोलतो की मी बँकेतून येतोय, तुला चलायचं का? त्यावर पद्मिनी बोलते नको, मला नाही यायचं. त्यावर आता इकडे तारिणी बोलते काय झालं बाबा, कुठं चाललेत? त्यावर आता इकडे लगेच की दयानंद बोलतो की मला बँकेत जायचं आहे, तू चलशील का माझ्यासोबत? म्हणजे ना मला आज बरं वाटत नाही, पण काही महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यासाठी मला ते पैसे काढणं आवश्यक आहे. त्यावर आता इकडे तारिणी बोलते हो बाबा, माझे झाले ना कामं, मी येतो तुमच्यासोबत. तेव्हा आता इकडे दयानंदला तारिणी बँकेत घेऊन जाते. आणि तेव्हा मात्र दयानंद आता 4 कोटीचा चेक आता इकडे बँक मॅनेजरला देतो. तेव्हा मात्र आता बँक मॅनेजर सांगतोय की तुमच्या अकाउंटमध्ये 4 कोटी नाही, फक्त 1 कोटी बाकी आहेत. आणि हे 4 कोटी, तेव्हा आता इकडे मात्र लगेच दयानंद बोलतो की पण मॅनेजर, म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये तर टोटल 5 करोड रुपये होते, मग 4 करोड रुपयाचं झालं काय? त्यावर आता इकडे लगेच मॅनेजर बोलतो तुमचं जॉईंट अकाउंट आहे. आणि पद्मिनी ताईंनीच आता 15 दिवसाच्या अगोदर मात्र 4 करोड रुपये काढून घेऊन गेले होते. तेव्हा आता इकडे दयानंद खूप आता रागावतो आणि बोलतो की पद्मिनीला एवढ्या रुपयाचं काय काम पडलं? तेव्हा मात्र आता तारिणीच्या मनात सुद्धा कुठं ना कुठं शंकेची पालवी फुटते. आणि खरंच पद्मिनी काकूला एवढ्या रुपयाचं काय काम पडलं? तेव्हा मात्र आता दयानंद बोलतो की काहीही झालं ना तरी चल तारिणी, मला लवकरात लवकर आता पद्मिनीकडे घेऊन जा, पण ती आज घरी नसेल, मला तू क्लबमध्ये घेऊन चल. त्यावर आता जिथं सर्व लेडीज बसलेल्या असतात त्या क्लबच्या नावाखाली आता ही पद्मिनी जी आहे ना खूप मोठं कान रचत असते. हो, आता गुलाबचे जे काही डिटेल्स असतात, म्हणजे जे काही ड्रग्सविषयी आता ह्या ड्रग माफियासोबत ती भेटत असते, ते म्हणजे आता या क्लबमध्ये. तर आता इकडे असा देवाचा चमत्कार होतो की आता ज्या क्लबला खूप दिवसापासून लपून ठेवत होती आणि क्लबच्या नावाखाली आता ड्रगची तस्करीचे प्लॅन केला जात होते, त्या ठिकाणी अक्षरशः आता क्राईम ब्रांचची आपली तारिणी पोचते. तर इकडे मात्र दयानंद आता बोलतो की कुठे आहे पद्मिनी, दिसते का तुला? तर सगळीकडे आता क्लबमध्ये पूर्ण लेडीज भरलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता एक नजर इकडे एका पोलीस ऑफिसरची की इथं काही ना काहीतरी गडबड आहे असं आता तारिणीला होते. तेव्हा मात्र आता तारिणी लगेच दया काकाला तिथं बसवते आणि बोलते की मी पद्मिनी काकूला शोधून आणते, तुम्ही शांत व्हा बाबा. त्यावर आता ती लगेच तिथं शोधाशोध घेते. तर तिला पद्मिनी आता खूप मोठा, म्हणजे जो की गुन्हेगार असते, जो की पोलीस त्यांच्यासुद्धा शोधात असते, तो आता पद्मिनीसोबत दिसते. आणि तेव्हा मात्र आता लगेच इकडे दया काका बोलते की आणखीन सुद्धा तारिणी आली नाही, मी बघतो. तेव्हा आता दया काका सुद्धा आता पद्मिनीच्या बाजूला, म्हणजे तिला बोलण्यासाठी जातात. तेव्हा मात्र पद्मिनीला माहिती नसतं की दया काका आपल्या मागे आहे. तर तारिणी आता त्या गुंडापर्यंत आणि पद्मिनीपर्यंत पोहोचणारच त्या अगोदर आता दयानंद खांडेकर तिथं पोहोचतो. आणि तेव्हा मात्र आता जो समोरचा व्यक्ती पद्मिनीसोबत बोलत असतो तो बोलतो की मॅडम खरंच गुलाब गेला, पण मला गुलाबचं स्थान
स्थान द्या. गुलाबविषयीच त्यांची चर्चा चालू असते. तुम्ही गुलाबच्या बॉस, पण आजपासून गुलाबचं स्थान मला द्या. गुलाबचे बॉस मला बनव, म्हणजे गुलाबच्या ठिकाणी तुम्ही माझ्या बॉस बनवा. म्हणजे गुलाबचे बॉस तर तुम्ही होत्या, पण आजपासून माझ्यासुद्धा बॉस. आता हे शब्द ऐकल्यावरती दयानंद खांडेकर बोलतो, काय चाललं पद्मिनी तुझं, आणि हा गुलाबच्या बॉसबद्दल काय बोलतो. त्यावर आता पद्मिनी मम करायला लागते, आणि तुम्ही इथं काय करता, माझ्या कामात तुम्ही आडवे करू नका, मला आवडत नाही, असं ती आता साफ सांगते. आणि तेवढ्यातच तारिणी येते. तेव्हा तारिणीला आता दया काका काय झालं बाबा, शांत व्हा, तुम्ही एवढे हायपर का झालेत तुम्ही. त्यावर आता इकडे लगेच तारिणीला दयानंद सांगतो की मी आताच पद्मिनीला, जो व्यक्ती आता गेला ना मी आल्याबरोबर, त्याचं ऐकलं की आतापर्यंत पद्मिनी गुलाबची बॉस होती. हा काय बोलत होता पद्मिनी, मला उत्तर दे. तारिणी तू शांत बस, मी तुझ्यासोबत नंतर डिस्कस करतो काय आहे ते. पण पद्मिनी मला सांग, तू 4 कोटी रुपयाचं काय केलं, आणि हा तुला गुलाबचा बॉस का म्हणत होता सा. तेव्हा मात्र आता तारिणीच्या पायाखालची जणू जमीनच सरकते, आणि क्लबच्या नावाखाली खरंच पद्मिनी दयानंद खांडेकर काही मोठं कांड तर करत नाही अशी शंका आता तिला आली होती. पण आता 100% फक्त तिच्या हाती पुरावा नसतात. पण आता मालिकेने इथेच टर्निंग पॉईंट घेतलेला आहे, आणि कौशिकी खांडेकरच्या जागी आता इकडे मात्र पद्मिनी दयानंद खांडेकर खूप मोठी क्रिमिनल आहे. पण अगोदर आता तारिणीने शांततेत घेतलं, कारण तिच्या हाती आता ठोस पुरावे नसतात, आणि या पुरावे नसल्या कारणाने आता इकडे मात्र ती अरेस्टसुद्धा करू शकत नाही. तर आता पद्मिनीला लगेच घरी घेऊन जाते, ते म्हणजे दया काका. तेव्हा तारिणीच्या मनात सतत आता पद्मिनीविषयीच आता एक शंका येत असते, आणि घरी गेल्यानंतर आता सर्व फॅमिली मेंबरला जमा करतात, आणि जबरदस्त अशी कानाखाली मारतात, ते म्हणजे पद्मिनीच्या. आता पद्मिनीच्या कानाखाली मारल्यावरती मात्र पद्मिनी हायपर होते, आणि इकडे मात्र बोलते की हो दिले मी 4 कोटी, त्या 4 कोटी रुपयाचं चालू आहे ना, सांगा, मोजा, द्या, सांगा तुम्हाला किती रक्कम पाहिजे, हवी तेवढी रक्कम मी देऊ शकतो तुम्हाला. आणि त्यावर इकडे आता दयानंद बोलतो की काय केलं पद्मिनी तू 4 कोटी रुपयाचं. तर पद्मिनी आता बोलते की केदार आणि तारिणी समोर की मी हे 4 कोटी जेला दिले ते पण माझ्या युवराजला सोडवण्यासाठी, आणि मी आई म्हणून एक काहीही चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे. तुमची 4 कोटी तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी देतो. त्यावर आता इकडे मात्र दयानंद खांडेकर बोलतो की कोटी रुपयाचा प्रश्न नाही आहे पद्मिनी, तुम्हाला न विचारता माझ्या इन्व्हेस्टमेंटचे पैसे त्या जेला लाच देऊन तू सुद्धा एक खूप मोठी गुन्हेगार बनली, आणि तुझ्यासमोर जो माणूस होता तो तुला गुलाबचा बॉस का म्हणत होता, या प्रश्नाचं मला उत्तर दे, नाहीतर मात्र आज मी काय करणार, आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देत आता तेच तुझी काय ते चौकशी करणार. त्यामुळे आता मला सविस्तर काय आहे ना तर सांग. तेव्हा मात्र आता युवराज सुद्धा तिथं येतो, आणि बोलतो की आईला गुलाबचा बॉस, म्हणजे खरंच आई तर हे सर्व काही करत नाही आहे ना, म्हणजे आवाज बदलणारा व्यक्ती मला आई तर कॉल करत नव्हती ना. तेव्हा आता युवी तिथं शांतच बसतो, आणि काहीही आता आई आणि बाबाच्या मनात हस्तक्षेप करत नाही. तर इकडे मात्र आता रागाच्या भरात इकडे आता पद्मिनी हे एवढंच कबूल करते की जेला तिने 4 कोटी दिले, पण गुलाबचा तिशी काहीही संबंध नाही, हा तिने आत्तापर्यंत सुद्धा सर्व फॅमिली समोर मात्र इकडे आता सांगितलं नसतं. तर इकडे आता तेवढ्यातच तारिणीला टेक्नोचा कॉल येते, आणि टेक्नोने सुद्धा आता एक इशारा दिलेला असतं की जो आवाज आपण युवराजला आलेले कॉल होते त्यावरून आता हा पद्मिनीचाच आवाज असावा. 50%च मला एवढी शाश्वती आहे, 100% तर आणखीन आवाज क्लीन झालेला नाही आहे बॉस, पण माझ्या हाती लागलेल्या माहितीनुसार पद्मिनी दयानंद खांडेकरांचाच हा आवाज असावा. तेव्हा मात्र आता इकडे लगेच तारिणी केदारला बोलते की काहीही झालं तरी सर्व पुरावे आता पद्मिनी काकूंच्या विरोधातच आहे. खरंच पद्मिनी काकूच आता गुलाबचा बॉस असणार का, याचा शोध आपल्याला आता बारीकीने घ्यावा लागेल. आणि त्यापर्यंत आता जोपर्यंत पद्मिनी काकूचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणार नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तर प्रेक्षकांनो, असा इथं टर्निंग पॉईंट घेत मालिकेमध्ये असं जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, आणि गुलाबचा बॉस हे पद्मिनी दयानंद खांडेकरच आहे का, याचा शोध आता लवकरच आपली लाडकी तारिणी लावणार आहे. त्यासाठी बघत राहा तारिणी मालिका, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.